नाना भाऊ. अध्यक्ष महाराज, महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाची ही जमीन आहे अध्यक्ष महाराज. आणि महाराष्ट्रातले हे जे महामंडळ ज्यावेळेस तयार केले गेले होते अध्यक्ष महाराज, या महामंडळाच्या माध्यमातून सर्वसामान्याच्या विकासाची संकल्पना याच्यामध्ये ठेवली होती अध्यक्ष महाराज. शेती विकास महामंडळाची एक मोठी जमीन या नगर जिल्ह्यामध्ये इथं आहे. त्याच्यामध्ये काही लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे हे मान्य आहे. त्याच्याबद्दलची मागच्या काळातही चर्चा झाली आणि खंडकरी जे शेतकरी आहेत त्यांना ही जमीन द्यावी अशा पद्धतीचा एक निर्णय त्यावेळेस झाला होता, पण त्याला कोर्टामध्ये चॅलेंज झालं. माझ्या उत्तरात थोडी सुधारणा करतो अध्यक्ष महोदय. खंडकरी शेतकरी जे म्हटलं आहे ते खंडकरी शेतकरी नाही आहे, आकारपडीत शेतकरी, आकारपड झालेले. अध्यक्ष महोदय, या आकारपड शेतकरी जे आहेत त्या शेतकऱ्यांना जमीन द्यावी अशा पद्धतीचाही एक निर्णय मधल्या काळात झाला. पण आता माननीय मंत्री महोदयांनी सांगितलं की एक कॅबिनेटने उपसमिती बनवली आणि त्या उपसमितीच्या माध्यमातून ही जमीन आता सौर ऊर्जा प्रकल्प तयार करणाऱ्या याला द्यायची, NGOला द्यायची की कुठल्या कंपनीला द्यायची, त्या पद्धतीचा एक निर्णय करायचा आमच्याकडे समोर आहे. माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की आपण शेतकऱ्यांना जमीन देत नसाल तर मग महामंडळाच्याच माध्यमातून राज्य सरकारने हे जे 2 उपक्रम चालू करायचा निर्णय सरकार करते आहे तर ते महामंडळाच्या माध्यमातून का करत नाही? हे तर प्रॉफिटेबल आहे. महामंडळाची जमीन आहे. महामंडळाची जमीन परस्पर एखाद्या प्रायव्हेट माणसाला द्यायची. दाऊसमध्ये आपण जे काही निर्णय केलेत त्या निर्णयामध्ये एक इथली मुंबईचीच एका कंपनीला ज्याला 4,000 कोटीचं त्याच्याशी एग्रीमेंट केलं, ज्याचं 6 लाख रुपयेसुद्धा त्याची आर्थिक परिस्थिती नाही, उलाढाल नाही, तिच्याशी 4,000चा आपण करार केला. त्याच कंपनीला आपण देणार, कारण ती योगायोगानं नगर जिल्ह्याचीच आहे, ऑफिस इथं आहे. मग आपल्या या सगळ्या प्रामाणिक धोरणामध्ये आम्हाला शंका व्यक्त होते आहे आणि म्हणून ही शंका व्यक्त होत असताना दुसऱ्या कंपन्यांना हे देण्यापेक्षा, प्रायव्हेट माणसाला देण्यापेक्षा हे या जमिनीचा वापर तुम्हाला तसा करायचा असेल तर महामंडळाच्या माध्यमातून ह्या सगळ्या योजना आपण का राबवत नाही, हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. नानाभाऊंनी मांडलेला प्रश्न हा जरी पॉझिटिव्ह असला तरी एखादा प्रकल्प आपण जेव्हा इंडस्ट्रीयल ॲग्रिकल्चर करतो किंवा कुठल्याही इंडस्ट्री जेव्हा आपण शेती करी उपयोगाकरता, शेत उपयोगाकरता, शेतकऱ्यांच्या उत्थानाकरता, शेतकऱ्याच्या प्रगतीकरता, शेतीमालांना किंवा आजूबाजूच्या परिसराच्या शेतकऱ्यांना या इंडस्ट्रीचा फायदा व्हावा याकरता हा प्रकल्प आहे. आता हा प्रकल्प आपण जर शेती महामंडळाच्या माध्यमातून केला तर MIDCचे जे काही त्यांचे जे काही फॅसिलिटीज आहे, MIDCच्या माध्यमातून जे काही आपण डेव्हलपमेंट करतो तर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटचे जे काही त्याला फॅसिलिटी आहे त्या मिळत नाही आणि त्यामुळं इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटच्या फॅसिलिटी त्याला मिळावं म्हणून आपण ही जमीन MIDCला देतो. पण MIDCला देताना आपण रेडी रेकनरच्या जोपर्यंत रेडी रेकनरचे जे काही किंमत आहे आज जागेची, ती रेडी रेकनरची किंमत MIDC शेती महामंडळाला देईल आणि मग MIDC या जमिनीची पुढची विल्हेवाट करेल जो प्रस्ताव आला त्याकरता. असा हा या ठिकाणी प्रश्न आहे. शेती महामंडळ काही जमीन फ्री देत नाही आहे, ती रेडी रेकनरनी पैसे घेणार आहे आणि रेडी रेकनरच्या आजच्या बाजारभावाप्रमाणे घेणार आहे. त्यामुळे या ठिकाणी तुम्ही जे म्हणता कंपनीचं काय त्याचे असेट वगैरे, कंपनीचं जे काही त्याची बॅलन्स शीट वगैरे आहे, हे जर पैसे भरू शकले MIDCकडे ती कंपनी तरच देता येईल, नाहीतर MIDCला त्यांना देता येणार नाही. आणि MIDCला आम्ही केव्हा देऊ जोपर्यंत आमचे रेडी रेकनरचे पैसे देणार नाही. आता कंपनीला आम्ही डायरेक्ट का देत नाही तर इंडस्ट्रीयल यूज या ठिकाणी होणार आहे आणि त्यामुळे या साऱ्या बाबी आहे. याचाच करता आपण मंत्रिमंडळ उपसमिती तयार केली आहे आणि यावर आपण निर्णय करणार आहोत. हरकत अशी आहे अध्यक्ष महाराज की तुम्ही सरळ खाण्यापेक्षा तुम्ही असं फिरवून खाताय. अध्यक्ष महाराज, तुम्ही सांगताय हे शेती विकास महामंडळाची जमीन आहे आणि शेतकऱ्यांना फायदा व्हावा ही संकल्पना आपली आहे, हे आपण या ठिकाणी स्पष्ट मांडलं. मग आपण विमानाला इंधन तयार करण्यासाठी ज्या पद्धतीनं काही गवत आणि त्या पद्धतीचं काही आपण त्या पद्धतीचं तयार करून त्या पद्धतीने एका कंपनीला आम्ही देणार आहोत, तर मग शेती विकास महामंडळ करू शकतं ना महामंडळाचं. कारण की तुम्ही म्हणतात की MIDCचे फायदे याला लागू होणार नाही. ते सरकार महामंडळ ते सरकारचंच आहे. तुम्ही कॅबिनेटला धोरण घ्या आणि त्याला जे MIDCचे धोरण आहे त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही
तुमच्या शेती विकास महामंडळाला मदत करा. पण या धंदागड्या लोकांना आणि बोगस कंपन्यांना तुम्ही त्या गरीब शेतकऱ्यांना ज्यांनी तिथं मेहनत केली त्याला जमीन द्यायची नाही आहे सरकारला, मग ही महामंडळाची जमीन धंदागड्या लोकांच्या हातात द्यायचं, त्याच्या घशात टाकायचं, हा प्रयत्न या निमित्तानं होत आहे का? तर म्हणून शेती विकास महामंडळाची ही जमीन अगर तुम्ही शेतकऱ्यांना मदत करायची भूमिका तुमची असेल आणि तुम्ही जो विमानाला इंधन तयार करणारं जे शेतीतून माल तयार करून त्यामध्ये इंधन तयार करायचा उपक्रम टाकायचा असेल तर शेती विकास महामंडळाच्या माध्यमातून करा. या पद्धतीने करणार का? हा माझा प्रश्न आहे. आपली जी सूचना नाना भाऊ ही मंत्रिमंडळाच्या सब कमिटीमध्ये मी घेईल आणि या मध्ये जर ग्राह्यता असेल की बाबा शेती महामंडळाचे अधिकारी करू शकतात, या प्रकल्पाची तांत्रिक जी बाब आहे, मी तेच सांगतोय, जर जर सरकारला असं वाटलं किंवा महामंडळाचा अध्यक्ष मीच आहे, त्यामुळं आणि कॅबिनेट सब कमिटीचा अध्यक्ष माझ्या मीच आहे, आणि त्यामुळे सरकारला असं वाटलं शेती महामंडळाला की शेती महामंडळ एवढा तांत्रिक डोलारा जो आहे, म्हणजे इंडस्ट्रीयल जो काही तिथे यूज होणार आहे त्याचे MIDCच्या माध्यमातून जे काही त्याला फॅसिलिटी मिळतात किंवा MIDCच्या माध्यमातून जे काही तिथे त्या ठिकाणी त्या कंपनीला सपोर्ट मिळणार आहे, तो सपोर्ट शेती महामंडळ करू शकेल का? शेती महामंडळ त्या ठिकाणी त्यांना त्याचा मॅप, इंडस्ट्रीयल मॅप मंजूर करू शकेल का? किंवा आम्हाला याबद्दलचा मी एवढंच सांगेल तुम्हाला, मग तुमची भावना बरोबर आहे, शेतकऱ्याची जमीन ही शेतकऱ्यांच्याच उत्थानाकरता कामात आली पाहिजे, त्यांचंच भविष्य चांगलं झालं पाहिजे. पण यात एवढंच सांगेल मी, आपली जी सूचना आहे मी मंत्रिमंडळ कॅबिनेटच्या सब कमिटीसमोर घेईल आणि याबद्दलचा योग्य निर्णय म्हणजे शेतकऱ्याकरता काय उपयोगाचा निर्णय शासन करेल.